नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे या दोडक्याच्या 1 महिना पूर्ण झालेल्या अशा दोडक्याच्या प्लॉटमध्ये। तर आपण या दोडक्याची माहिती, दोडक्या प्लॉटची माहिती आज घेणार आहे। दोडक्याची व्हरायटी कोणती आहे, दोडका लावण्यापूर्वी आपण काय काय केलेलं आहे आणि दोडक्याची व्हरायटी निवडताना व्हरायटी कोणती निवडावी आणि मार्केटमध्ये कोणती व्हरायटी चालते त्या हिशोबाने आपण दोडक्याची व्हरायटी निवडा। त्यानंतर स्टेजिंगचं नियोजन कसं केलेलं आहे, शेताचं म्हणजे नांगरणी फन्नी काय केलेलं आहे, त्या हिशोबाने बेसळ काय टाकलेला आहे का, किंवा ड्रिपच्या माध्यमातून जे काही खतं दिलेले आहेत त्या खतांची पण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर नमस्कार पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ह्या दोडक्याच्या प्लॉटमध्ये। ह्या दोडक्याची व्हरायटी आहे ही टोकेटाची व्हरायटी आहे। ह्या व्हरायटीमध्ये असं आहे की आम्ही आतापर्यंतच्या दोडक्याच्या व्हरायटी ज्या काय लावल्या, पण त्या व्हरायटीमध्ये आज आम्हाला ही व्हरायटी चांगली काय वाटली तर टोकेटाची एक ॲव्हरेज चांगलं निघालं आणि जास्त प्रमाणात लांब असा दोडका नाही, एक दोडक्याचे आणि खायला पण मार्केटमध्ये जे काय क्वालिटी आहे ती ह्या दोडक्याची चांगली क्वालिटी आहे। त्यामुळं आज मागणी ह्या दोडक्याची चांगली मार्केटमध्ये असल्यामुळे आम्ही ह्या व्हरायटीची लागवड करण्याचा निर्णय घेतला। तर शेतकरी मित्रांनो, आम्ही याचं स्टेजिंग केलेलं आहे, त्या स्टेजिंगचं पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी। आणि त्याच्यानंतर रानाची मशागत कशी करून घेतली आणि रानामध्ये आपण काय काय शेणखत वगैरे काय घातलेलं आहे का। तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्यामध्ये आपण एक 10 फुटाचं मधलं अंतर ठेवलेलं आहे। 12 फुटाचं अंतर आहे। 12 फुटाच्या अंतरामध्ये आपण याच्यामध्ये मल्चिंग हातरून घेतलेलं आहे आणि त्यापूर्वी शेताची मशागत आपण करून घेतलेली आहे पूर्णतः, नांगरणी फन्नी करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये शेणखत घातलेलं आहे। त्यानंतर रानामध्ये हुमणीचा जरा प्रादुर्भाव होतो, हुमणी या प्रादुर्भावासाठी आपण यामध्ये लिसेंटाचं डायरेक्ट ड्रिपच्या माध्यमातून लिसेंट आणि क्लोरो हे एकत्रित माध्यमातून आपण दिलेलं आहे। त्यानंतर आत्ताचा जो प्लॉट आहे, तर आता मी प्लॉट फिरवून तुम्हाला प्लॉट दाखवतो त्या प्लॉटमध्ये आपण काय काय केलेलं आहे, तर त्याची माहिती आता ह्या प्लॉटमध्ये मी देतो। तर चला तर तुम्हाला अगोदर प्लॉट दाखवतो मी। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय असं ह्या प्लॉटमध्ये आता 1 महिना पूर्ण झालेला आहे लागवडीपासून आणि स्टेजिंगला या शेतकऱ्याकडून ज्याला उशीर झाल्यामुळे जरा थोडेसे वेल खाली पडलेले आहे, ते खाली पडलेले वेल उचलायचं काम आता लेबरच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या हिशोबाने हे नियोजन चालू आहे। तर तुम्ही बघू शकता असं काम ह्याचं सुरू आहे। तर आता पुढचा विषय असा आला की ह्याच्यामध्ये होणारा त्रास, दोडक्यामध्ये जे काय काळजी घेण्याचा विषय म्हटलं तर आता तुमच्यासमोर आम्ही दाखवतो। आता तुम्ही बघू शकता इथं काय जी नागाळी दिसते, ही नागाळी आत्ता ह्याच्यामध्ये जी काळी पडलेली आहे, ही काळी पडलेली नागाळी म्हणजे ही नागाळीचा विषय संपलेला, नागाळी गेलेला आहे। पण ह्याच्यामध्ये न थांबता रेग्युलर असं नागाळीचा 8 ते 10 दिवसांनी स्प्रे, बायो 303 असू द्या किंवा ॲबॅसिन असू द्या, दमन असू द्या, ह्या गोष्टींचा स्प्रे टाकणं खूप गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता एका महिन्याच्या मानाने किती रुंद असं पान पडलेलं आहे ह्याच्यामध्ये झाडामध्ये, म्हणजे ह्याची जी काही ताकद आहे ती तुम्हाला म्हणजे समजेल की बाबा झाडामध्ये वेलामध्ये ताकद आहे। आणि दुसरा विषय असा झाला की नायट्रोजनचं प्रमाण जास्त होत होतं। आता ह्या काडीतलं अंतर जे काय यांच्याकडून नायट्रोजन जास्त झालं, 19 प्रमाण जास्त झालं होतं, त्यामुळे ह्याच्यातलं अंतर जास्त पडलेलं आहे। त्यामध्ये आपण ह्याला थांबवण्यासाठी एकदा आपण याला 05234 हे ड्रिपच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि गरज वाटली तर आपण याला 60-40चा स्प्रे वरून घेणार आहे, कारण ह्याची वाढ थांबली पाहिजे। वाढ थांबल्याशिवाय सेटिंग फास्ट होणार नाही। त्यासाठी आपण याला एखादा लिओसिनचा पण स्प्रे घेऊ शकता, BSF कंपनीचं लिओसिन पण येतं, त्याचा पण एखादा स्प्रे घेऊन आपण ह्याच्यामध्ये ह्याच्या गर्भधारणेमध्ये आपण एक काम करू शकतो आणि फ्लावरिंगमध्ये ह्याला आणू शकतो। आता फ्लावरिंग दिसतंय काही ठिकाणी, आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंसं बारीक लक्ष द्यावं लागेल। हे बघा, अशा प्रकारे दिसतंय, हे फ्लावरिंग निघायला लागलेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की एक 10 ते 15 दिवसामध्ये चांगला तोडा चालू होईल ह्या प्लॉटमध्ये। आणि ह्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम, तुम्हाला महत्त्वाचा विषय मला प्रॉब्लेम दाखवायचा आहे। आता हे खाली जी काही धावण्याचा प्रादुर्भाव दिसतोय, हे बघा धावण्या झालेला आहे, इथं धावण्या आणि ओला करपा पण आहे। हा ओला करपा आहे, वाळला करपा आणि ओला करपामध्ये फरक येतोय। ओला प्लस वाळा हे दोन्ही पण करपे ह्या प्लॉटमध्ये आहेत। तर आपल्याला ह्याच्यामध्ये काळजी घ्यायची, तर आपण या शेतकऱ्यांना सोलोमन प्लस कॅब्रोटॉप, BSFचं कॅब्रोटॉप आणि बायरचं सोलोमन हे येतं, त्या सोलोमन आणि कॅब्रोटॉपचा एक स्प्रे आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि आज लगेच ह्याच्यामध्ये स्प्रे ह्याला कॉम्बी प्लस ॲमिनोफोलिक ॲसिड, म्हणजे त्याच्यामध्ये आपण इसाबेन जरी घेतलं तरी चालेल आणि प्लस ह्याच्यामध्ये 13/13 हे पण आपण घेणार आहे, का तर कळीची गरज आपल्याला जास्त, आपण एवढा प्लॉट मोठा झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्लावरिंग तर फ्लावरिंग घेणं, फ्लावरिंग महत्त्वाचं आहे। त्यासाठी फ्लावरिंगसाठी 13/13 आपण लिक्विडमधलं जरी घेतलं तरी चालेल किंवा पावडर स्टेजमधलं जरी घेतलं, वॉटर सोल्युबलमधलं तरी पण चालेल, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, बुरशीनाशकाला पण थोडा भर द्यावा लागणार आहे। अशा प्रकारे वेलाला माती लागल्यानंतर ह्याचा त्रास ह्या दोडक्या किंवा वेलवर्गीय पिकाला जास्त होतो। त्यामुळं बुरशीनाशकाला चांगला भर, कीटकनाशकाला चांगला भर, शेंड्यामध्ये थ्रिप्स आहे का ह्याच्यामध्ये बघणं खूप गरजेचं आहे आणि ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। जर शेंडा स्टॉप जर झाला तर ॲव्हरेजवरती परिणाम होतो, त्यामुळे शेंडा स्टॉप होणे ह्याची पण काळजी घ्या।
आपण 0-52 दिल्यानंतर शेंडा स्टॉप होऊ शकतो. जर शेंडा पूर्णपणे स्टॉप वाटला तर तुम्ही डायरेक्ट N21 आपण ड्रीपच्या माध्यमातून देऊन शेंडा लगेच चालू करू शकतो. बघा तुम्ही अशा प्रकारे प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ह्याचं अंतर जास्त होतं आणि ह्याच्यामध्ये नंतर आता अजून एक ड्रीप टाकलेला आहे. त्यामध्ये आता ज्या काय भाज्या वगैरे आहेत त्या भाज्या लागवडीचं काम चालू आहे. तर मधलं रानाचा अंतरचा काय चांगला फायदा करून घ्यायचा. कोथिंबीर लावू शकता किंवा इतर भाज्या आता ज्या काय शेपू मेथी ह्या दिवसामध्ये ज्या काय लागवडीसाठी चालतात भाज्या त्या भाज्या पण तुम्ही ह्याच्यामध्ये आंतरपिकामध्ये घेऊ शकता. त्यामुळे हे मध्ये ड्रीप टाकलेलं आहे. त्या जागेचा मधल्या जागेचा पण चांगला फायदा करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण कमी क्षेत्रामध्ये जर जास्त उत्पन्न आणि जर ह्या दोडक्याचा जर खर्च ह्या भाज्यांनी जर काढला तरी काय अडचण नाही. हे बघा वेल जास्त खाली आलेले आहेत. हे वेल उचलायचं काम तातडीने करणं खूप गरजेचं आहे. उचलायचं काम पण चालू आहे आणि अशा प्रकारे हे 12 फुटाचं अंतरमधलं दोडक्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघताय असं आहे. चांगली ग्रोथ आहे, चांगली वाढ आहे. आता तुम्हाला मला सांगायचा विषय असा की ह्याच्यामध्ये मशागत केलेलं रान आहे. ह्याच्यामध्ये नांगरणी फन्नी करून त्यानंतर रोटर मारून बेड काढलेले आहेत आणि बेड काढल्यानंतर आपण मल्चिंग घेतलेलं आहे. मल्चिंग शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्लॉट चांगला जास्त दिवस जर चालवायचा असेल तर मल्चिंग चांगल्या कंपनीचं वापरा. 25 मायक्रॉनपर्यंत मल्चिंग वापरा. त्यानंतर चांगला विषय होईल. आता तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मी फळमाशीचा विषय हे बघा माशी दिसते म्हणजे मधमाशी दिसते. मधमाशीसाठी आपल्याला स्प्रे जे आहे ते विचारपूर्वक स्प्रे घ्यायचं. कारण सेटिंगसाठी चांगला स्प्रे म्हटलं तर मधमाशीसाठी जर मधमाशी डिस्टर्ब होणे ह्या हिशोबाने आपण स्प्रे घ्या. आम्ही सोलोमनचा स्प्रे घेतला पण थोडासा लवकर घेतला. का घेतला तर त्याच्यामध्ये असं कारण आहे की थ्रिप्सचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे कॅब्रोटॉप प्लस सोलोमन आम्ही घेतलेला आहे ह्या प्लॉटमध्ये. आणि ह्या प्लॉटची ग्रोथ तुम्ही बघा एका महिन्याच्या मानाने आता 15 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे होईल. आम्ही आता ह्या प्लॉटमध्ये कॅल्शियम नायट्रेट बोरान दिल्यानंतर आता देणारच आहे आज कॅल्शियम नायट्रेट बोरान आणि त्याच्यानंतर आम्ही 04847 जे काही इंडिकेम कंपनीचं येतं ते ह्या प्लॉटला आम्ही देणार आहे. बघा प्लॉट ज्यावेळेस आम्ही इंडिकेमचं 42-47 ज्यावेळेस देईन ह्या प्लॉटला त्यावेळेस माल जो काय सेटिंग झालेला माल लवकरात लवकर कटिंगला येईल. मार्केट पण चांगला आहे आणि यावेळेस दोडक्यावरती व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बारका प्लॉट होता त्यावेळेसच आम्ही या प्लॉटमध्ये C7 प्लस थायरोचा स्प्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाटामानिक 1 ग्रॅमनी असा स्प्रे आम्ही घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ह्या दोडक्याचा प्लॉट आहे. अजून हार्वेस्टिंग चालू व्हायचं या प्लॉटमध्ये. हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण ह्या प्लॉटमध्ये एक व्हिडिओ देऊया. आणि ह्या दोडक्या या प्लॉटमध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की थ्रिप्सला जपणं गरजेचं आहे, नागाळीला जपणं गरजेचं आहे. भुरी आणि दाहुन्या ह्या दोन्ही जर रोगांना जर आपण या प्लॉटमध्ये जर जपलं तर ॲव्हरेज चांगला निघतं आणि जास्त दिवस प्लॉट चालतो. त्यासाठी भुरीसाठी धावण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे कॅब्रोटॉप घेऊ शकता. त्यानंतर इंडेक्स जे नागार्जुनचं इंडेक्स येतं किंवा सिस्टेन येतं डाव कंपनीचं. सिस्टेन घेतलं इंडेक्स घेतलं तरी चालतंय. त्यानंतर इंडेक्स सोबत किंवा सिस्टेन सोबत PBC पोटॅशियम बायकार्बोनेट जे येतं ते पोटॅशियम बायकार्बोनेट घेतल्यानंतर भुरी जागेला जाळण्याचं काम ते जागेला करतं. पाण्याच्या पाठीमागं लक्ष देऊन बघा तुम्ही. जर भुरी असेल तर भुरीसाठी चांगला लवकर भुरी येण्यासाठी जर प्रिव्हेंटिव्ह जर स्प्रे घेतला तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलं होईल त्यासाठी. त्या हिशोबाने ॲव्हरेज पण या प्लॉटमध्ये निघेल. तर अशा प्रकारे हा आजचा दोडक्याचा प्लॉट होता. स्टेजिंगचं नियोजन आपण कशा प्रकारे केलं ते सांगायचं राहिलं. स्टेजिंगचं नियोजन ज्यावेळेस आपण दोडका लावतो दोडक्याचं वेल ज्यावेळेस पसरायला चालू होतं त्याच्या अगोदरच तुम्ही स्टेजिंगचं नियोजन करा. कारण वेल खाली पडण्या अगोदर जर जे वेल जर तारकाठीवरती जर वर चढायला जर जाळीवरती चढायला जर चालू झालं तर त्याचा फायदा चांगला होतो. प्लॉट लवकर सुरुवात होण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे हा आजचा दोडक्याचा प्लॉटचा व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो. आणि हार्वेस्टिंग पिरियडमध्ये नंतर जो काय प्लॉट आहे त्याचा ॲव्हरेज माल किती निघलेला आहे किंवा कटिंग सुरुवात असतानाचा एक व्हिडिओ आपण तुमच्यासमोर देऊयात. तर कसा वाटला आजचा दोडक्या प्लॉटचा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. शेतकरी मित्रांनो असेच आपल्या कृषी विकासला खूप मोलाचं सहकार्य राहते. असंच सहकार्य करत राहा. संपूर्ण व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती घ्या आणि जर काय अडचण असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही फोन करताय. जर अजून काय प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, फोटो सेंड करू शकता. त्याची माहिती मी आपणापर्यंत पोहोचतोय, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचताय, मला पण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याची एक चांगली संधी द्या. चला तर मग भेटूया नंतर ह्याच प्लॉटमध्ये दुसरा व्हिडिओ घेऊन आणि नंतरच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण दुसरा व्हिडिओ लवकरच. आता ह्यावेळेस जरा थोडं कामामुळे लेट झालेला होता व्हिडिओ टाकण्यासाठी. तर ठीक आहे, आता गॅप नाही पडणार. आता लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचं काम चालू आहे. व्हिडिओ शूट केलेले आहेत, आता अपलोड करण्याचं काम बाकी आहे. चला तर मग भेटूया लवकरच पुन्हा एकदा. खूप खूप धन्यवाद.